नमस्कार। आज आपण हॉटेलमध्ये मिळतो तसा क्रीमी, मसालेदार आणि चविष्ट असा पनीर टिक्का मसाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हीही असा मस्त पनीर टिक्का मसाला घरच्या घरी बनवू शकता आणि हॉटेलमधल्या जेवणाचा आनंद घेऊ शकता। त्यासाठी काय करायचं तर एका बाउलमध्ये घट्टसर असं पळीभर दही टाकून घ्यायचं। दह्याला छान असं फेटायचं आणि यामध्ये काही बेसिक मसाले टाकायचे आहेत। यामध्ये मीठ, लाल मिरची पावडर, ही तर बेडगी लाल मिरची पावडर वापरली आहे, यानं फक्त आपल्याला छान असा रंग येतो। त्यानंतर गरम मसाला, धणे जिरे पूड आणि थोडीशी कस्तुरी मेथी हे छान टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये थोडीशी हळदही टाकलेली आहे आणि अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आणि हे दही छान असं मिक्स करून घ्यायचं। आता हे आपल्याला पनीर टिक्का बनवण्यासाठी हे मिश्रण आपण तयार केलेलं आहे। आता यामध्ये पनीरचे तुकडे, त्यानंतर कांद्याचे असे कट करून छान अशा पाकळ्या केलेल्या आहेत। त्यानंतर शिमला मिरची अशी छान चौकोनी आकाराची तुकडे करून घेतलेले आहे। रंगीबेरंगी शिमला मिरची असेल तीही तुम्ही इथं वापरू शकता। त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा भरून साजूक तूप टाकलेलं आहे। तुपाऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता। 10-15 मिनिटं छान हे मुरत ठेवायचं आणि पुन्हा अशा एका पॅनमध्ये आपल्याला हे पनीरचं मिश्रण टाकून घ्यायचं आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हे जे पनीर आहे ते छान असं कोरडं होईपर्यंत हाय फ्लेमवरती आपल्याला परतत राहायचं आहे। म्हणजे आपला हा पनीर टिक्का तयार झालेला आहे। हा पनीर टिक्काही आपण नुसताच असं पोळीवर टाकून रोल करून मुलांना देऊ शकतो किंवा पोळीसोबत खाऊ शकतो। त्यानंतर आता एका कढईमध्ये एक पळीभर तेल टाकून घेतलं, त्यामध्ये जिरे टाकले आणि बारीक चिरलेला कांदा टाकला। एकदम बारीक कांदा चिरून टाकायचा आहे। चिरायचं नसेल तर तुम्ही कांदा खिसणीच्या साहाय्याने खिसूनही यामध्ये टाकू शकता। कांदा छान तांबूस रंगावर परतला की एक मीडियम साईजचा टोमॅटो मिक्सरला छान फिरून बारीक अशी त्याची पेस्ट करून यामध्ये टाकायची, तीही छान परतून घ्यायची। आता हे दोन्ही परतून झालं की मग यामध्ये हळद, त्यानंतर तिखट लाल मिरची पावडर, परत धणे जिरे पूड, थोडासा गरम मसाला, आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकायचा। कोणत्याही पनीरच्या भाजीमध्ये तुम्ही किचन किंग मसाला टाका, भाजीची चव खूप छान मस्त आणि टेस्टी येते। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 काजू आणि दुधावरची थोडीशी साय अशी पाणी टाकून मिक्सरला छान अशी पेस्ट याची करून घेतली होती, ती यामध्ये टाकायची आणि हाय फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत ही छान अशी परतून घ्यायची। व्यवस्थित तेल सुटलं की मग आपण जो पनीर टिक्का तयार केलेला आहे तो यामध्ये टाकायचा। व्यवस्थित या मिश्रणामध्ये मस्त असा मिक्स करून घ्यायचा। ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे, पण खरं सांगते एकदा नक्की करून बघा। हॉटेलमधल्यापेक्षाही मस्त असा चवीचा हा पनीर टिक्का मसाला तयार होतो। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं, कारण आपण हॉटेलमध्ये जसं ग्रेव्हीयुक्त भाजी खातो तशीच आपल्याला ही बनवायची आहे। आता ह्या भाजीची टेस्ट घेऊन यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, कस्तुरी मेथी टाकायची, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, व्यवस्थित मिक्स करायचं, गॅसची फ्लेम कमी करायची आणि यावर झाकण ठेवायचं। आपल्याला ही अगदी मिनिटभर आपल्याला ही पुन्हा भाजी छान अशी मंद आचेवरती उकळून घ्यायची आहे, म्हणजे छान हे मसाले सगळे एकजीव होतात आणि याचा अरोमा किंवा याचा फ्लेवर सगळ्या घरभर पसरतो। मस्त असा पनीर टिक्का मसाला तयार झालेला आहे। कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।